भारत बांगलादेश 2020 मॅच सुद्धा चालू आहे वाटतं काहीतरी, म्हणजे 11 माकडं आणि 3 लाकडांचा खेळ तिथे चाललाय. मी वाढवतो नंतर. आम्ही करडे आहे ना, करडा आवाज दिलाय देवानी, जरा सुरुवातीला जाऊ दे मग घेतो बरोबर. पण तुम्ही सगळे जण, ती सगळी मुलं जी होती बारकी बारकी आलेली नटून, त्या बारक्या आता ती मला दिसत नाहीये तिथे, दमल्यामुळे ती कदाचित घरी गेली असावी, पण त्यांनी अतिशय सुंदर नाच इथे सादर केला. शास्त्रीय गायन होतं, त्रिताला दादऱ्यामध्ये दोघांनी 2 रचना अत्यंत सुंदर सादर केल्या. आणि तुम्ही हा सगळा 2020ची ती मॅच बीच ती सोडून तुम्ही सगळे इथं आलात. काय स्कोर झालाय काय माहित. क्रिकेटच्या मैदानात हार जीत होऊ शकते, पण जर का कधी बांगलादेशनी वैर काढलं आपल्याशी, कारण पाकिस्तानचंच पिल्लो इथे नातू येतो भारताचा वाया गेलेला, तर क्रिकेटच्या मैदानात काही हो, पण बाहेरच्या मैदानात मात्र एक ना एक दिवस आम्ही त्या सगळ्यांना आणि सगळ्यांच्या विकेटी काढून बांगलादेशला ठोकल्याशिवाय राहणार नाही. एवढा मात्र हिंदुस्थान आजपर्यंत आपला तेजस्वी आहे. तो ज्याच्यामुळे आहे त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कारण कालच त्या आमच्या इथं पुण्यामध्ये बांगलादेशात अल कायदा नावाची संघटना आहे, तिच्याशी संबंधित असलेले अतिरेकी पकडलेले आहेत. आपल्या देशाची माहिती ते इकडनं तिकडे पुरवत होते. म्हणून म्हटलं क्रिकेटच्या मैदानात हार जीत होईल, पण जर का कधी खरी मॅच झाली तर त्यांच्या 10 नाही, जेवढ्या विकेट समोर येतील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या मिडल स्टंप उडून आमचे सैनिक बाहेर काढतील आणि हा आम्हाला त्रास देत असलेला, घुसखोरी करत असलेला बांगलादेश नेस्तनाबूत करून टाकतील. ही जी ताकद आहे, ही जी प्रेरणा आहे आपल्या देशाची, ही काही महामानवांमुळे, ही काही शूरवीरांमुळे. आमचा देश जगाच्या पाठीवर असंख्य संकटांचा सामना आज करतोय. हा हिंदुस्थान, ते छोटस बांगलादेश असेल, चीन असेल, पलीकडनं येणारा आमच्या देशाचे रोज लचके तोडतोय. जगातील सगळ्यात मोठी घाण असलेली गटारगंगा असलेला पाकिस्तान असेल, आमच्या देशावर चालवणारे, किंवा या देशात हे असे बांगलादेश, पाकिस्तानला मदत पुरवणारे जे कोण असतील, अशा असंख्य संकटांचा सामना आमचा देश करतोय. इथले नागरिक करतायत, तुम्ही आम्ही करतोय, आमचा सैन्य दल करताय, आमचा पोलीस दल करताय. ह्या सगळ्याच्या मागे महामानवांची प्रेरणा आहे, काही ज्या शूर लोकांची प्रेरणा आहे. त्याच्यामध्ये संबंध हिंदुस्थानच्या इतिहासात सगळ्यात अग्रभागी आणि सगळ्यात वरच्या स्थानावर कोण असेल तर ते आपल्या मराठी मातीतले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. लक्षात ठेवा, त्या प्रेरणा आपला देश कायम घेत असतो. केवळ हिंदुस्थान नाही, तर बाहेरच्या देशात सुद्धा, जगभरामध्ये जेवढी लढवय्यी राष्ट्र आहेत, त्या प्रत्येकाच्या पाठीमाग छत्रपती शिवाजी राजांची प्रेरणा आहे. परवा दिवशी माझ्याकडे फोटो आहे, म्हणजे मी खाली उतरल्यावर तर फोटो दाखवला, स्क्रीन नाही त्यामुळे मला इथनं दाखवता येणार नाही, पण खाली उतरल्यावर बघा, मी एका व्यक्तीबरोबर फोटो काढला. त्या व्यक्तीचं नाव आहे सागर धारिया. आपल्या राष्ट्राचे वनमंत्री होते, मला वाटतं मोहन धारिया, पूर्वीच्या पिढीला माहित असेल. त्यांचा हा नातू. का काढलाय तो फोटो, तर सध्या व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतोय, त्याच्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं मोठेपण सांगितलेलं आहे. की व्हिएतनाम या देशाचे जे काही मुख्यमंत्री होते, ते मंत्री आपल्या देशामध्ये आलेले होते व्हिएतनामचे. हा व्हिएतनाम छोटासा देश, पण जगाच्या पाठीवर बलाढ्य असलेल्या अमेरिकेशी तो झुंजला आणि अमेरिकेला बहुतेक माघार घ्यावी लागली त्याच्यामध्ये. तर छोटासा व्हिएतनाम अमेरिकेला लढा देतोय. त्या व्हिएतनामचे प्रमुख जे होते ते आपल्या भारतामध्ये आलेले होते आणि त्यांनी भारतात आल्यावर अनेक ठिकाणं पाहिली. ते ताजमहाल, नाही कोण गचकलं वगैरे नाहीये, इकडे बघा. आता चालायचं ते बाहेरच्या व्याख्यानांमध्ये असतो, तर बाकीच्या व्याख्यानांप्रमाणे सीडी चालू केली की जशी गोल फिरत राहते तसं बोललो असतो. हे इकडे कल्याण, भिवंडी, डोंबिवली या भागात आल्यावर घरात आल्यासारखं वाटतं, म्हणून मी आपला तुमच्याशी असा संवाद साधतोय.
तर मी ते सांगत होतो की व्हिएतनामचे ते राष्ट्रपुरुषांना ते कुतुब मिनार, ताजमहाल बिजमहाल सगळं ते दाखवलं. त्यानंतर त्या माणसानी अशी इच्छा प्रदर्शित केली की मला रायगड बघायचा आहे. कोण म्हणते? व्हिएतनामचा माणूस म्हणतोय, प्रमुख. तो आला, रायगड त्याला दाखवला. त्यावेळी त्याच्या सोबत, म्हणजे हा व्हॉट्सअपवर मेसेज फिरतोय सध्या, तुम्हाला माहित असेल की व्हिएतनामचा माणूस इथं आला आणि त्याला विचारलं की तुम्ही एवढ्या मोठ्या अमेरिके विरुद्ध कसं काय लढलात? तर त्यानं काय सांगितलं, मला छत्रपती शिवाजी राजांकडनं प्रेरणा मिळाली. तर तो प्रसंग काय आहे? तो प्रसंग असा आहे, म्हणून मी मुद्दाम फोटो काढून घेतला त्या व्यक्तीबरोबर. त्यावेळी वनमंत्री मोहन धारिया त्यांच्यासोबत रायगडावरती होते आणि मोहन धारियांनी त्यांना विचारलं की तुम्हाला रायगड कसा माहित? म्हणजे ऍक्च्युअल डिटेल असं आहे, तुम्हाला रायगड कसा माहित? त्यावेळी जगामध्ये बलाढ्य असलेल्या अमेरिकेला नमवणारा जो व्हिएतनाम नावाचा देश आहे, त्या व्हिएतनामचा लढवय्या राष्ट्रप्रमुख हा आमच्या वनमंत्री मोहन धारियांना म्हटला, मला रायगड कसा माहित? ह्याचं उत्तर असं आहे, आम्ही एवढ्या मोठ्या अमेरिकेविरुद्ध लढलो, आम्ही एवढ्या मोठ्या शत्रू विरुद्ध लढलो, ती प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासामधनं मिळाली, म्हणून मला त्यांचा रायगड बघायचा, यासाठी मला रायगड पाहायचा होता. 1968 सालच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी छापून आलेली आहे. हे पुरावा म्हणून. आजकाल काही बोलायचं झालं की पहिला पुरावा लागतो. आणि म्हणून त्या मोहन धारियांचा जो नातू आहे, त्या मी जिम पार्टनर आहोत, त्यामुळं त्यांच्याबरोबर मी फोटो ठेवलाय की बाबांनो, ज्याला कुणाला हा प्रसंग व्हॉट्सअपवर फिरणारा वगैरे खोटा वाटेल त्याला त्यांना भेटवायचा, हा तो माणूस आहे. कारण आजकाल व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावरती विश्वास ठेवून स्वतःची संस्कृती बदलणाऱ्या आणि स्वतःचे सण समारंभ न करणाऱ्या एक दिशाहीन जी युवा पिढी आमची भरकटलेली आहे, त्यांच्यासाठी हा खास प्रसंग आहे. आता आज आपण कशासाठी जमलो इथे? काय आहे आज? आहे ना? आवाज तर काही येत नाहीये. नववर्ष, हिंदू नववर्ष. म्हणजे हे किती छान आहे. आज इथे या व्यासपीठावर उभं राहायलाही मजा येते. कोणते काय त्याला म्हणतात, 90 वगैरे ते बियर ढोसून पडलंय, अर्धवट कपडे फाटलेत बिटलेत, असा 31 डिसेंबर साजरा करण्यापेक्षा हे असं जे आपलं हिंदू नववर्ष आहे हे तुम्ही साजरा करता आहात, ही जी संस्कृती टिकवतात. आजकाल मी जे म्हंटल दिशाहीन भरकटलेली पिढी, का म्हटलं तर आमच्या व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती एक मेसेज फिरतोय. असू नये, मुद्दा मी सुरुवातीला हे सगळं सांगतोय, मला माहिती आहे की मला शिवाजी राजांवर सांगायचंय. इथं मला यापूर्वी ऐकलेले आणि मला सातत्याने युट्यूब फेसबुकवर ऐकणारी बरीच मंडळी आहे. पण तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही हा जो सण साजरा करताय गुढीपाडव्याचा, या गुढीपाडव्याविषयी एक मेसेज सध्या फिरतोय. त्याचं काय मेसेज आहे? काही अवलादी ह्या सध्या इंग्रजांची नीती अवलंबत आहेत. इंग्रजांनी काय केलं? आपल्या इथं तोडा आणि फोडा आणि राज्य करा, या पद्धतीनं आता जाती जातींमध्ये भांडणं लावून ह्या धर्माचा पाया खचवायचा, हिंदू धर्माचा, आणि त्यानंतर परकीय लोकांनी याचा फायदा घ्यायचा, असं एक जे मोठं षडयंत्र आहे. त्यामधली काही जी मंडळी आहे, त्या मंडळींनी आमच्या इथं असलेल्या काही लोकांना 1-2 मेसेज फिरवायला लावले आणि ते मेसेज गुढीपाडव्याच्या बाबतीतले. आता मी स्वतः वारकरी आहे. गेली 10 ते 12 वर्ष मी पंढरपूरची वारी करतो आणि याच्याशिवाय शेकडो हजारो कीर्तनं मी वाजवलेली आहेत मृदुंगावर, पकवाजावर. त्यामुळे आम्हाला तो बरोबर गणित माहिती आहे त्याचं. तर तो मेसेज असा आहे, मला इथं हितेश आहे, तुमची सगळी मंडळी आहेत, हे जे मावळे आहेत, यांनी सगळ्यांनी मला आलेल्या विनंती केली की तुम्हीच सांगा ते गुढीपाडव्याविषयी जे काय चाललंय ते. तो मेसेज काय आहे? हे बांधवांनो, गुढीपाडवा साजरा करू नका, कारण औरंगजेबानी संभाजीराजांची हत्या केली. तो दिवस कालचा होता, मृत्युंजय अमावस्या. त्यानंतर एका विशिष्ट समाजाने आनंद व्यक्त करण्यासाठी संभाजीराजांचं मुंडकं भाल्याच्या टोकाला लावलं आणि ते आनंदाने फिरवलं आणि त्याचा आनंद म्हणून या महाराष्ट्रात गुढी उभी करायला सुरुवात केली. आपल्या राजाच्या मृत्यूबद्दल आपल्याला जाण असेल तर गुढीपाडवा साजरा करू नका, अशी भावनिक साथ घालणारा तो विकृत मेसेज तयार करण्यात आलेला आहे.
आता आपल्याकडे झालंय काय सध्या, आमच्या मुलांना म्हणजे आपल्याला आपल्या वयाच्या मुलांना फार मोठी धावपळ असते. आयुष्यभर ते 24 तास देशासाठी वाहून घेतल्याप्रमाणे, सीमेवर लढवय्ये असल्याप्रमाणे फक्त वाचन बिचन काही न करता, कधी किल्ल्यावर जाणार नाही, काही नाही काही नाही, व्हॉट्सअपवर जे येईल, सोशल मीडियावर जे येईल त्याच्यावर विश्वास ठेवणार आणि ते पुढे पाठवणार. अहो, गावाच्या गावात गुढीपाडवा बंद केलेली. आम्ही त्या गावांमध्ये जाऊन अक्षरशः रेकुळे मागच्या 2-4 वर्षांमध्ये. काय आहे तफावत, जरासा विचार करा. मी कायम इथल्या तरुण मुलांना सांगेन की हे जे असले मेसेज येतात याचा विचार करा. संभाजी राजांची हत्या झाली 1689 साली. किती साली झाली? 1689. पण 700 वर्ष आधी तुमचं माझं तमाम मराठी माणसाचं जे दैवत आहे, संत श्रेष्ठ कैवल्य चक्रवर्ती, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, या ज्ञानोबा माऊलींनी स्वतःच्या एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाने चित्त वेधले. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबा इथं सांगतायत गुढीचं वर्णन आहे, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. तेव्हा काय संभाजीराजांचा जन्म झाला होता. संभाजीराजांचा जन्म झाला 1689च्या दरम्यान, त्यांचा मृत्यू आहे. आणि ज्ञानोबाराय किती आधी आहेत, म्हणजे आमची गुढी किती आधी आहे. याही पेक्षा आणखी पुढं आमचे संत श्रेष्ठ चोखामेळा म्हणतात, टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची, पंढरीचा हाट कौलारू भेट मिळाले चतुष्ट वारकरी. बरंच आहे, तो अभंग फार मोठा आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्यांचाही जन्म हा अभंग संभाजी राजांच्या जन्माच्याही 200 वर्ष आधीचा आहे. मग असं असताना तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. काल्याचा अभंग आहे गुढीवरती, मी तुम्हाला दाखवतो खाली आल्यावर, माझ्याकडे त्याच्यामध्ये आहे लिहिलेला. मग असं असताना सुद्धा ह्या विकृत लोकांच्या सांगण्यावरून आम्ही आमचे सण परंपरा बंद करत असू तर ते संपूर्ण चुकीचं आहे. आमच्या संत श्रेष्ठांनी केलंय पुढ्या. ह्याच्या उलट जो खरा इतिहास आहे, त्या औरंगजेबानं नीच दिल्लीवरनं आलेल्या, औरंगजेब भुंकला बघा, नाव काढल्या काढल्या त्यांना आवाज दिला. ह्या औरंगजेबानं संबंध हिंदू समाजाला हा गुढीपाडवा साजरा करता येऊ नये, या समाजाचा पहिला दिवस, या धर्माचा पहिला दिवस काळा जावा, वाईट जावा, यासाठी संभाजी राजांची हत्या फाल्गुन वद्य अमावस्येला केली. याचा आणखी एक गणित आहे, याचं आणखी एक समीकरण आहे. काय समीकरण आहे? संभाजी राजांच्या त्यांना पकडल्यानंतर औरंगजेबाच्या कैदेत शंभूराजे 1 महिना होते. किती महिना होते? 1 महिना. आपल्याकडे बलिदान मास पाळतात, 1 महिना होते. ज्यावेळी औरंगजेब राजगादीवर आला ना, ते त्याचा बाप शहाजहान, त्या शहाजहानला त्यांनी कैदेत टाकलं. एवढंच काय, त्याचा सख्खा भाऊ दारा, त्या दाराला त्यानं 2 दिवसात खलास केलं. कारण दारा शत्रू, त्याचा राजगादीवर बसायचं म्हणजे मोगलांची अवलादच अशी, पोरगा थोडा मोठा झाला, तरुण झाला की वाट बघायची, बाप मरतोय कधी, म्हणजे मला कधी गादीवर जाता येते, मला कधी सिंहासनावर चढता येते. दाराला मारलं, स्वतःची आणखी 2 भावंड सख्खी खलास केली. त्यांच्या सोबत असलेले जे कोणी सरदार होते त्यांचा पुढच्या 15 दिवसात निकाल लावून रक्तरंजित पायांनी 29व्या दिवशी औरंगजेब सिंहासनावरती गेला. स्वतःच्या शत्रूंना एवढ्या लवकर हा खलास करतोय. असं असताना सुद्धा केवळ पराभवाचे शब्द ऐकण्यासाठी संभाजी राजांना त्यांना 1 महिना जिवंत ठेवलं. 1 महिन्यात त्याला कधी मारता आलं असतं, पुढेही मारता आलं असतं, पण बरोबर फाल्गुन वद्य अमावस्या. का तर हा राजा ज्या धर्माचा आहे त्याचा सगळ्यात मोठा दिवस पुढे आहे, म्हणून फाल्गुन वद्य अमावस्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं, ह्या संतांच्या, आमच्या साधू संतांच्या अभंगांचे दाखले दिले. ज्याला कुणाला गुढीपाडवा करायचा नाही त्यानं साधू संतांशी वैर घेतल्यासारखं आहे. ज्याचा ज्ञानोबारायांवर विश्वास नाही तो गुढीपाडवा करणार नाही, ज्याचा चोखामेळांवर विश्वास नाही तो गुढीपाडवा करणार नाही. आम्ही संभाजी राजांच्या हत्येचं, बलिदानाचं स्मरण आदल्या दिवशी करूच, पण जी गोष्ट व्हावी, गुढीपाडवा बंद व्हावा म्हणून औरंगजेबानं जे कृत्य केलं, आम्ही जर गुढीपाडवा केला नाही तर औरंगजेबाचा विजय झाल्यासारखं होईल, लक्षात ठेवा. पण ते त्याला साध्य झालं नाही. संभाजी राजांचा वध केल्यानंतर त्यानं भाल्याच्या टोकात त्यांचं मुंडकं गावोगाव फिरवला. यानं परिणाम उलटा झाला. आम्ही सारे मराठे पिसाळलो.
12 मावळ 36 तेरा पेटून उठला आणि मग भारत भूच्या अपमानाने तरुण मने पेटून उठली. ठिणगी पडली, वीज चमकली, हृदयी ज्वाला धगधगली, प्रतिशोधाचा अग्नी पेटला, वीर वृत्ती उसळून उठली. दुष्ट शत्रूला नष्ट कराया शूरांनी कंबर कसली, शूरांनी कंबर कसली. आणि 25 वर्ष हा महाराष्ट्र औरंगजेबाविरुद्ध लढला आणि संभाजी राजांना खलास करणाऱ्या औरंगजेबाला याच भीमेच्या काठावर आपल्याच मातीमध्ये फक्त या डायस एवढी जागा दिली त्याच्या थडग्यासाठी, आणि त्याला थडग्यात घातला. पुन्हा दिल्लीला जाऊ दिला नाही. आम्ही मराठी माणसांनी जगाला दाखवून दिलं आमच्यावर जो शत्रू स्वारी करेल, दुष्ट हेतूने आला जरी तू गिळण्या हिंदुस्तान, तुम्हालाच तो गिळेल, तुमचे बनेल कब्रस्तान. फक्त शत्रूचे प्रेत गाडण्या जमीन मिळते, पहा चाळून पाने आमच्या इतिहासाची. वाघाच्या जपड्यात घालुनी हात मोजीनं जात, ही तर जात मराठी आमची, ही तर जात मराठी आमची. मला अभिमान वाटला तुमचा सगळ्यांचा की गुढीपाडवा तुम्ही जोमानं केला. बरं वाटलं जरा. इथे आमच्या इकडे गुढीपाडव्याला सुद्धा ते पिकनिक स्पॉट भेटला जातात. आद्याच्या टँगो पंच बिन घेऊन नाही का सगळं काय 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 करून धिंगाणा घालतात. सगळा नंदा नाच संस्कृतीच्या जागी विकृती शिरलेली आहे. आपल्या राजानं जे केलं ना ते यासाठी नाही केलं. मला आजचा विषय त्यांनी मला दिलाय, हिंदवी स्वराज्याचे शिलेदार. तुमची ही जी सगळी मंडळी आहेत या भागातली, या मंडळाचे कार्यकर्ते, हा कार्यक्रम ठेवणारे, हे आजच्या काळातले हिंदवी स्वराज्याचे शिलेदार आहेत. का हे माझी यांची गाठ कुठे झाली तर हे ठाण्यामध्ये इथं, बरोबर ना, त्या गडकरी रंगायतांच्या समोर किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ होता. आणि तिथं ही तुमची मंडळी दरवर्षी किल्ला करतात, त्यांना प्रथम क्रमांक मिळालेला होता. त्याचं बक्षीस घ्यायला ते तिथं आलेले होते आणि माझं भाषण होतं. म्हणून त्यांनी मग त्यावेळची ती आठवण ठेवून मला आता यावेळी फोन केला की तुम्हीच आमच्या इथं यायचंय, आमचं पहिलं वर्ष आहे. आज धर्म संस्कृती टिकावी म्हणून करणारे तरुण फार कमी आहेत. आणि तुमची ही मंडळी अत्यंत कष्टातनं, मी जरा आज लवकर आलो, जरा आज 1.5-2 तास लवकर आलो. मला वाटलं सभा आहे, ट्रॅफिक असेल घाटामध्ये, त्यामुळे निघालो, पण आलो लवकर. तर मी थोडं लवकर आल्यावर बघत होतो यांची जी धावपळ चाललेली होती. कोणाला पाणी प्यायची शुद्ध नव्हती, कोण खात नव्हतं. एकदाचा तो कार्यक्रम, कारण मी स्वतः आधी हाडाला कार्यकर्ता आणि मग वक्ता, त्यामुळं आपण घरी गेलो, आम्ही पोचलो तरी यांचा कार्यक्रम पूर्ण होत नसतो. जेव्हा इथली शेवटची सतरंजी घडी करून घरी जाईल त्यावेळी हे घरी जाऊन जेवणार. म्हणून हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांनी जे काम केलं, आजच्या काळात तुमच्या माझ्या मनामध्ये आपली संस्कृती, आपला राजा, आपला इतिहास जिवंत राहावा, ज्वलंत राहावा, जागृत राहावा आणि आम्हाला त्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा जो कार्यक्रमाचा प्रपंच त्यांनी ह्या पहिल्या वर्षी केलाय, हे आजच्या काळातले मावळे आहेत, हे हिंदवी स्वराज्याचे शिलेदार आहेत, लक्षात ठेवा. मी का त्यांना सांगितलं, कारण दिव्याखाली अंधार असतो. आपण काय करतोय हे आपल्या आजूबाजूच्यांना पहिलं माहित पाहिजे. हे तर उगाची 4 टाळकी जमली आहेत, काय कामधंदे नाही, खाली जाऊन बोलतायत जय भवानी जय शिवाजी, आम्हाला उद्योगधंदे नाही म्हणून आम्ही करायला आलो, असं नाही आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही जे काम करता कुणाचं काम आहे, हे कुणाच्या रक्ताचं आहे, हे कुणाच्या घामाचं आहे, कुणाच्या वंशाचं आहे, त्यांची कथा मी आज तुम्हाला सांगतो. हिंदवी स्वराज्याचे शिलेदार, सुंदर हितेश इथं आहे. हे एक रत्न आहे तुमच्या इकडचं, हितेश. आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कवी भूषणाची काव्य म्हणण्यासाठी, पण मला कधी कधी आडलं तर मी याला फोन करून विचारतो की बाबा रे, कवी भूषणाचं काय ते असेल ते मला सांग. अभ्यास कवी कलाकार आहे. तर मी तेच तुम्हाला सांगत होतो, त्याला माझी सवय माहिती. आता आज इथं तशी मूर्ती नाही आहे, पण मला माझ्या गुरूंनी ज्यांनी स्टेजवर आणला पहिल्यापासून, हा तेच तिथं आहे ना, माझी एक सवय अगदी लहानपणापासून, ही काही मी मुद्दामून नाही केलेली, पण लहानपणापासून त्यांनी जर कधी बघितलं असेल, कारण त्याची माझी तशी जुनी ओळख आहे, तर मी शिवाजी राजांना पाय नाही पडत. त्यांच्या शेजारी किंवा त्यांच्या हातामध्ये जर तलवार असेल तर मी त्या कायम तलवारीला पाया पडतो. ही मला माझ्या गुरूंनी सवय लावली. व्यासपीठावर आहे, खोटं बोलणार नाही. का तर शिवाजी राजांवर 2 भवानी कायम प्रसन्न होत्या.
राजांवर दोन भवानी कायम प्रसन्न होत्या. एक तुळजापूरच्या गाभाऱ्यातली भवानी माता आणि दुसरी त्यांच्या हातामध्ये जी आहे ती भवानी तलवार. पण माझ्या मते किंवा आमच्या सगळ्यांच्या मते ही जी हातातली भवानी होती ना ही त्यांना जरा जास्तच प्रसन्न होती, म्हणून तुमच्या आमच्या गाभाऱ्यातली भवानी माता जिवंत राहिली. हे त्या भवानी तलवारीचं मोठेपण आहे. म्हणून आम्ही पाय पडतो. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. हा सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. हा सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. दुश्मन के खून से धोई जाती है. विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और उसे पुनराभिषिक्त करने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया था. हे आम्हा हिंदुस्तान, आमच्या देशाचं नाव. बरं, हे आपली पुस्तक आहेत ना, 4थीची 5वीची 6वी 7वी 8वी 9वी 10वी. पुढचं आम्ही शिकलो नाही, आम्हाला कॉलेजनी काढून टाकलं पुस्तक जाळल्यामुळं. पण ती जी काय पुस्तकं आहेत, सगळं जे काय आहे, आजचे नकाशे, गुगल मॅप याच्यावर दाखवतात एवढूसा आपला देश नव्हता. आता तरी कुठे आहे ते? काश्मीर अर्ध गेलंय त्या पकड्यांकडं. इकडे वॉलॉंग शिलॉंग चीनकडे आहे. पलीकडनं ते रोहिंगे घुसतेत बांगलादेशच्या बाजूनी. एवढूसा आपला देश नव्हता. आपला देश किती मोठा. अटक ते कटक हे शिवाजी राजेचे शब्द आहेत. पण त्याही आधी तुम्हाला सगळ्यांना महाभारत माहितीये. या महाभारतामध्ये ती धृतराष्ट्र जो होता, कौरवांचा बाप, त्या धृतराष्ट्राची गांधारी होती, ती डोळ्याला पट्टी बांधायची. आता आमची न्यायदेवता तशी आहे. त्या धृतराष्ट्राची जी गांधारी होती ती गंधार देशाची. त्या गंधार म्हणजे कंदाहार, काबूल कंदाहार जे आहे ना अफगाणिस्तानच्या इथलं, तिथली कुठपर्यंत सीमा आहेत आमच्या, एवढ्या प्राचीन आहेत. आणि तिथं खैबर खिंड आहे. खैबर खिंड, ती खैबर खिंड ओलांडत ओलांडत इकडे आक्रमण आली परक्या सत्तांची, परक्या मुसलमानांची, आणि आमच्यावरती हल्ला केला. 712ला मोहम्मद बिन कासिम आला आणि त्याच्या पाठोपाठ या हिंदुस्थानात एक एक जळवा येऊन चिकटल्या. जंगलात गेल्यावर, ट्रेकिंगला गेल्यावर, डोंगरात गेल्यावर पायाला जशा जळवा चिकटतात आणि रक्त शोषून घेतात, त्या पद्धतीनं बाहेर आलेल्या जळवांनी आमचं रक्त शोषायला सुरुवात केली. यांचा या देशाशी काही संबंध नाही, या राष्ट्राशी नाही, तुमच्या माझ्याशी नाही. पण तरी सुद्धा बाहेर आले, इथं चिकटले आणि राज्य केलं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही आणि सगळ्यात नीच आणि हलकट असलेली दिल्लीतली मोगलाई. हे कोणी इथले नाही, बाहेर आले आणि आमच्या देशात राज्य केलं. बरं, हे काय ते आपल्याकडे मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, दुष्काळात 13वा महिना. हे असं काहीसं झालं, हे सगळे कमी पडले म्हणून सागरी मार्गे, सागरी सीमा ओलांडत इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदेज हेही आले. नाव हिंदुस्तान, एकही आमची सत्ता नाही, हे सगळे बाहेर आलेले राज्य करतायत. अशावेळी तुमच्या माझ्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, परित्रणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्यावेळी या पृथ्वीवरती अत्याचार होईल, अधर्म माजेल, त्यावेळी साक्षात भगवानाचं कार्य होईल. त्याप्रमाणे या साऱ्या अंधाराचा पडदा फडीत फडीत एक तेजपुंज नरसिंह सह्याद्रीच्या स्तंभातून कडकडत कडकडत प्रकटला. शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला आणि 1630 फल्गुन मध्ये तृतीया शिवरायाचा जन्म आमच्या हिंदुस्थानामध्ये झाला आणि आमचं भाग्य उदयाला. त्यानंतर पुढच्या 50 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय इतिहास, काय तांडव, काय हलकल्लोळ या भागामध्ये करून ठेवला, या देशामध्ये करून ठेवला, या मातीमध्ये करून ठेवला, तो आपणा प्रत्येकाला माहित आहे. 4-5च्या उरावर भाले रुकून असताना मराठा राजा छत्रपती झाला, ही सामान्य गोष्ट झाली नाही. या पद्धतीचं वर्णन आहे. आदिलशाह ठोकला, निजामशाह ठोकला, कुतुबशाह ठोकला, मोगल ठोकले, इंग्रज, डच, पोर्तुगीज सगळ्यांच्या छाताडावरती पाय देऊन आमचं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी आम्ही निर्माण केलं. ती भावंड आहेत आमची सगळी, त्यांना कळतं कधी पाणी लागेल कधी नाही. प्रेम आहे खरं, जे कनेक्शन असतं. बरं केलं. आम्ही अशा कधी कधी बघतो की कधी ताण लागते, कधी काय होतंय, लागलं की मागतो आणून द्यावर.
छत्रपतींनी जो इतिहास केला त्या 50 वर्षामध्ये प्रत्येकाला, तुम्हाला, आम्हाला, आमच्या बालबच्च्यापासून अक्षरशः वयोवृद्ध माणसांपर्यंत या महाराष्ट्रातल्या नव्हे, उभ्या हिंदुस्थानच्या जनतेला तो इतिहास माहित आहे. किती आक्रमणं आमच्यावरती आली, किती संकट कोसळली, किती परत चक्र आली, पण छत्रपतींनी 50 वर्षामध्ये या महाराष्ट्रात ती ज्वाला पेटवलेली होती. त्या ज्वालेचा पुढं अंगार झाला, ज्वालामुखी भडकला आणि त्या ज्वालामुखीनं औरंग्यासकट सगळे इथंच गाडून टाकले. एवढं प्राण, एवढं तेज, एवढा त्याग, एवढं तप, एवढं तत्व, एवढी ताकद या छत्रपतींच्या त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये होती. पण कधी कधी खरंच विचार केला तर आणखी एक गोष्ट म्हणाला की एकटे शिवाजी भोसले आपले महाराज जर असा काही प्रपंच करायला गेले असते तर त्यांना हे शक्य झालं असतं का? तर मनामध्ये विचार येतो, नाही. त्यांच्या मदतीला जी मावळे मंडळी होती ना आपली, तानाजी असेल, बाजी असेल, मुरारबाजी असतील, नेताजी असतील, कुर्तोजी असतील, प्रतापराव असतील, असंख्य लोक आहेत. ही सगळी मावळे मंडळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून झुंजली. मायनाक भंडारी असेल, दर्या सारंग असेल, ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत घाम गाळला, रक्त सांडलं. ह्या सगळ्या यज्ञातनं, ह्या सगळ्यांच्या त्यागातनं हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं आहे. मध्यंतरी मी एक लेख वाचला, आम्ही बेळगावात गेलेलो होतो, तिथं पेपरला, म्हणजे म्हणून तुम्हाला कळेल हिंदवी स्वराज्याचे शिलेदार याचं महत्व काय. मी का सांगितलंय, हे उदाहरण का दिलं की एकट्या शिवाजी राजांना करता आलं नसतं, या बाकीच्यांमुळे ते जमलं का? तर त्याचं कारण असं आहे, तो लेख होता छान सुंदर होता. त्या लेखाच्या शेवटचं जे वाक्य होतं ते महत्वाचं वाक्य होतं. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, आजकाल बघा आपल्याकडे गाड्यांवर किंवा त्या खिडकीवर एखाद्या चित्राच्या खाली वगैरे लिहिलं असतं, शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या वगैरे असं. त्या लेखकानं लिहिलं होतं, शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या, पण येताना तानाजी, बाजी, मुरारबाजी यांनाही घेऊन या, कारण आजच्या काळात ते मिळणार नाही. मग असं का लिहिलं, तर ह्या सगळ्यांचं मोल आज प्रत्येकाला माहित आहे. या हिंदवी स्वराज्याच्या सैनिकांचा, शिपायांचा, शिलेदारांचा त्याग आपल्याला प्रत्येकाला माहित आहे, म्हणून ते लिहिलं. खरोखरच ही मावळी मंडळी होती, ही काय कुठल्या मोठ्या कुटुंबातली नव्हती, ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातली. पण शिवछत्रपतींनी जी अस्मिता त्यांच्या मनामध्ये पेटवली, जागवली, त्या अस्मितेमुळं हे राष्ट्र, हा धर्म, ही जमीन, ही मायभूमी, हा अभिमान त्यांनी जगवला आणि जिवंत ठेवला. वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं. अशा बलिदान केलेल्या मावळ्यांची जी कथा आहे ती म्हणजे हिंदवी स्वराज्याचे शिलेदार, ही ती कथा आहे, हा तो विषय आहे. आज मी जे काही मावळे तुम्हाला सांगणार आहे, आमच्याकडे युद्ध बरीच आहेत, भरपूर आहेत. शिवाजी राजांचं आयुष्य म्हणजे संपूर्ण आयुष्यच युद्धाचं आयुष्य आहे. हातामध्ये तलवार, त्यांच्या हातात आयुष्यामध्ये घास कमी आणि तलवार जास्त वेळ आली असेल, आणि कमरेखाली घोडा. हे जो दौड करणारी आमची ही मावळे मंडळी आणि शिवाजी राजा आहे. असंख्य संकट आली. मागच्या वेळी मला वाटत आठवतं, ठाण्यामध्ये तुम्ही जिथं होतात सगळे, मी अफजल खानाची कथा सांगितली होती, जर आठवत असेल तर. अफजल खान असेल, शाहिस्ते खान असेल, या सगळ्यांच्या ज्या कथा आहेत इतक्या रोमहर्षक आहेत. छत्रपतींनी वादळासारखी आलेली ही संकट एकेका क्षणात उद्ध्वस्त करून टाकली. 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी 10 नोव्हेंबर, एकच संकट संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासामधलं भयानक. छत्रपतींनी एका चुटकीसरशी ते संपून टाकलं, खलास करून टाकलं. कोण? भवानी माता फोडत या स्वराज्यात अफजल खान घुसलेला होता. मैं सिवा को बादशाह के सामने जिंदा या मुर्दा हाजिर करूंगा म्हणत माय भवानीवरती त्यानं घाला घातला. त्यानंतर तो प्रतापगडच्या पायथ्याला आला. पण साध्या आणि सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजीराजांनी त्याचा जो कोथळा काढला, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, हरे रंग का सपना पाले आया था अफजल माती में, शिव छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. या पद्धतीने त्याचा नाश करून टाकला. शाहिस्ते खान ठोकला. ही सगळी आक्रमण स्वारी होती, ही यांच्यासोबत शिव छत्रपतींच्या बरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे जे कोण उभे होते ना लोक, ते आमच्या हिंदवी स्वराज्याचे शिलेदार. ह्या अनेक लढायांमध्ये त्यांनी बलिदान केलं. त्यातल्या 2 कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला किती वाजेपर्यंत वेळ आहे? मग मी रात्रभर बोलीन, हे थांबतील की नाही शंका आहे.
ऐकतील एवढे ऐक. कुठं थांबायचं हे मला माहित आहे, कारण आमचा जन्म पुण्याचा. त्यात माझं कॉलेज सदाशिव पेठेत. आता सदाशिव पेठ म्हटल्यावर हल्ली सगळे हसतात, कारण व्हॉट्सअप बिट्सअपला ते 1 ते 4 झोपा काढायचे जोक फिरत असतात सगळीकडं. त्या पद्धतीने तुम्हाला 2 कथा मी सांगणार आहे. चिठ्ठी यायच्या बाबतीत आम्ही नॉट आउट आहे, मला माहिती आहे ना कुठं थांबायचं. मी आपलं तुम्हाला एक बोलायचं म्हणून विचारतो. ती कथा ज्या 2 मावळ्यांच्या आहे, मी मगाशी सांगितलं, हातात तलवार धरून असंख्य लोकांनी पराक्रम केलाय. पण अशीही काही मंडळी आमच्याकडे आहेत की ज्यांनी हातामध्ये तलवार धरली नाही, पण इतिहासाच्या पानांमध्ये त्यांचं वर्णन अजरामर झालं, त्यांचं नाव अजरामर झालं, त्यांची कीर्ती अजरामर झाली. यातली एक पराक्रमाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यानं तलवार घेऊन पराक्रम केला. ही एक असेल. आणि दुसरी असेल ज्यानं हातामध्ये तलवार धरली नाही, पण असं कृत्य केलं की या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये त्याचं नाव अजरामर होऊन गेलेलं आहे. असे 2 मावळे. तो काळ होता 1659. शिवाजीराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर महाराज थांबलेच नाही. महाराज जे सुटले, त्यांच्या विजयाचा अश्व जो उधळला तो थेट पुढपर्यंत पन्हाळगडापर्यंत त्यांची मजल गेली. आणि भूतो न भविष्यती असा हल्ला करून छत्रपती शिवाजीराजांनी अफजल खान वधानंतर बरोबर 15व्या दिवशी कोल्हापूर जिंकला, पन्हाळगड जिंकून घेतला. हा भास नव्हे इतिहास घेतला घास पन्हाळ्याचा, असा तो पन्हाळा जिंकल्यानंतर तो स्वतःच्या ताब्यात घेतला. कोल्हापूर प्रांतामध्ये पन्हाळा आहे, ज्योतिबाच्या बरोबर समोर. आणि महाराज मिरजेच्या किल्ल्यावरती गेले, किल्ला जिंकायला गेले. तिथे वेढाच होता मिरजेच्या किल्ल्याचा. इकडं काय झालं, आदिलशहाच्या दरबारामध्ये पुन्हा एक नव्याने हुक्की आली की जावं, शिवाजीवरती चालून जावं, त्याला पकडावं. आणि म्हणून आदिलशहानं एक सरदार नेमला, त्याचं नाव होतं सिद्दी जोहर. हा सिद्दी जोहर अंदाजे 35 ते 40 हजाराची फौज घेऊन स्वराज्यात शिरला. महाराज परत आले. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, शिवाजी महाराज सिद्दी जोहर निघाला ही बातमी कळल्यावर जे परत आले ते त्यांना राजगडावर जाता आलं असतं, जिथं त्यांचं घर होतं, जिथं त्यांच्या आईसाहेब होत्या, जिथं त्यांचा मुलगा होता. पण शिवाजी राजा हा असा राजा आहे, आयुष्यभर ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, बारीक बारीक. राजाला माहिती आहे आपण जर राजगडावर गेलो तर राजगड हा स्वराज्याच्या आतमध्ये आहे. मग फौज आपल्याला पकडण्यासाठी येईल, ती स्वराज्याच्या आत शिरेल. 350 वर्षापूर्वीपासून आमच्या स्त्रियांवर, माता भगिनींवर बलात्कार होत आहेत, आमची मंदिरं पडली जात आहेत. हे स्वराज्य निर्माण झाल्यामुळे ते सगळं थांबलंय. मग शत्रू जर परत आत आला, घरात शिरला, हद्दीत शिरला, वेशीच्या आतमध्ये आला, तर पुन्हा हे सगळे प्रकार चालू होतील. त्यामुळं राजांनी राजगडकडे न जाता स्वराज्याच्या त्यावेळी वेशीवर असलेल्या पन्हाळगडाची पुन्हा निवड केली आणि राजे पन्हाळ्यावर गेले. राजा असा आहे, शत्रूला कधीही स्वतःच्या घरात त्यानं पाऊल ठेवू दिलं नाही, स्वतःच्या स्वराज्यात पाऊल ठेवू दिलं नाही, कायम वेशीवर रोखलं. 1647 फत्तेखानाशी लढायला महाराज पुरंदरावर गेले. 1659 अफजल खान आला, त्याला मारायला सुद्धा महाराजांनी राजगड सोडून प्रतापगड निवडला. प्रतापगड बाउंड्रीवरती होता, पलीकडच्या बाजूने स्वराज्याच्या. इथं पन्हाळ्यावर थांबले. अफजल खान वधासाठी महाराज जे घराबाहेर पडले ते आजपर्यंत घरी गेलेले नाही, तरी सुद्धा पन्हाळ्यावर. राजाची ही गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे. आणि आमच्या संसदेमध्ये, आमच्या सरकारी कचेरीमध्ये, आमच्या मंत्रालयामध्ये सगळीकडे शिवाजीराजांचा फोटो असतो, चित्र असतं. त्याला अगदी हार तुरे माळा घातल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पण आम्ही, आमचा देश, आमचं राष्ट्र या शिवाजीराजांकडनं शिकलं काय? राजांनी शत्रू कधी आत येऊ दिला नाही. पण भारत स्वतंत्र झाल्यावर त्या पाकड्यांविरुद्ध 3 युद्ध झाली. तिन्ही कुठं झाली? आपल्या देशाच्या हद्दीत, आतमध्ये, बॉर्डरच्या आत. ते घुसले आतमध्ये. कुठे आमच्या राजाचा पराक्रम? तो रक्तात जो भिनवला पाहिजे, आमच्या युवा पिढीमध्ये दिला पाहिजे. शिवाय छत्रपतींच्या प्रेरणेतनं इथून पुढची घडणारी जी बारकी पिढी असेल, आणि त्या युवा पिढीच्या हातात सगळं भविष्य असतं. त्यांच्यातला कोण पंतप्रधान होऊ शकतो, कोण इन्स्पेक्टर होऊ शकतो, कोण सैनिक होऊ शकतो, कोण मेजर होऊ शकतो. कुणाच्या माथ्यावर काय दिलं असेल हे आपण नाही सांगू शकत. पण इथून पुढची पिढी छत्रपतींच्या पराक्रमानं, त्यांच्या स्फूर्तीनं, त्यांच्या प्रेरणेनं अशी घडली पाहिजे. जर का कधी पाकड्यांची गाठ पडली तर छत्रपतींच्या प्रेरणेतनं आम्ही अटकेमध्ये असलो पाहिजे, आम्ही कराचीमध्ये असलो पाहिजे, आम्ही लाहोरमध्ये असलो पाहिजे. ते युद्ध आपल्या देशात होता कामा नये, आमच्या हद्दीच्या बाहेर. तर शिवाजीराजांचा पराक्रम आठवल्याचं काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी ध्येय साध्य केल्यासारखं होईल. महाराज पन्हाळगडावर थांबले.
आणि येऊन तो सिद्धी पन्हाळगडच्या खाली पसरला. सिद्धी जोहर, जंजिरेकर सिद्धी वेगळा, मुरुडच्या जंजिऱ्यावरचा सिद्धी, आणि हा सिद्धी वेगळा, हा आदिलशाचा सरदार. त्यानं वेढा घातला. आमचा राजा त्या वेड्यामध्ये अडकला. मराठ्यांचा पंचप्राण या सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकला आहे. हिवाळा गेला, उन्हाळा आला. आता एक मजा अशी होती की सिद्धी जोहर हा अनुभवी सेनापती होता. त्यानं वेढा इतका टाईट केला होता, इतका आवडला होता, जबरदस्त त्याच्या सैनिकांची तिथं राखण अशी चाललेली होती की मुंगी सुद्धा सिद्धी जोहरला विचारल्याशिवाय आज जाऊ शकली नसती. अशा पद्धतीनं त्याचे पहारेकरी तिथं गस्त घालत होते. आणि राजावरतीच अडकला. आता उन्हाळा झाल्यावर झालं असं, गडावरच्या विहिरी आटायला सुरुवात झाली. पाणी येणार कुठनं? खाल्लं नद्या आहेत, पण नद्यांचं पाणी आणायला खाली जाता येणार आहे का? अन्नधान्य संपायला लागलं गडावरचं. राजा अडकून बसलाय. आणखी एक गंमत झाली बघा, हे लक्षात घ्या. आतापर्यंत सिद्धी जोहरनं पन्हाळ्याची तटबंदी फोडण्यासाठी ज्या तोफा वापरल्या त्या तोफा छोट्या होत्या, कमी पल्ल्याच्या होत्या. त्यामुळे सिद्धी जोहरनं तोफेचा मारा करताच त्या अर्ध्या डोंगरापर्यंत त्याचा गोळा जायचा. पण गडाच्या तटबंदीला काही व्हायचं नाही. काही दिवस गेले आणि मार्चच्या सुमारास अचानक एक दिवस मोठा गोळा येऊन पन्हाळगडच्या तटबंदीवर धडकला. सगळेजण बघायला गेले काय झालं, आणि काही क्षणातच त्या गोष्टीचा शोध लागला. खालनं जी तोफ लांब पल्ल्याची मारा करत होती ती तोफ त्यांना दिसली. सिद्धीकडे तर लांब पल्ल्याच्या तोफा करणाऱ्या मारा नव्हत्या, तोफा नव्हत्या मारा करणाऱ्या. मग ही तोफ आली कुठनं? याच्याची तटबंदीवरती धाव येते त्या गोळ्याची. आणि मग निरखून पाहिलं, काही लोकांनी बातमी आणली खाली जाऊन हेरांनी, तर इंग्रजांनी ती तोफ पाठवली होती. या देशामध्ये व्यापार करण्याच्या बहाण्याने आलेल्या बाहेरच्या पाहुण्यानं या देशीच्या राजाला संपवण्यासाठी स्वतःहून मोठी तोफ पाठवली. वास्तविक शिवाजी राजाचा आणि इंग्रजांचा आधी करार झाला होता की इथे होणाऱ्या युद्धांमध्ये आम्ही पडणार नाही, आम्ही व्यापारी लोक आहोत, आम्ही राजकारणाशी संबंध नाही. पण एक मजा असेल, आता तुम्हाला माहित असेल, जी लोक म्हणतात आमचा राजकारणाशी काही संबंध नाही, तेच राजकारणी डाव जास्त खेळत असतात. तसे हे इंग्रज, हे व्यापारी वृत्तीचे लबाड लांडग्यासारखे, त्यांनी शिवाजी राजा अडकला हे पाहिलं आणि तोफ पाठवली. त्यांची खुजली मिटली नाही, तोफ नुसती नाही पाठवली त्यांनी त्या तोफेवर युनियन जॅक लावला. युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचं निशाण, की आम्ही शिवाजीला नेस्तनाबूत करण्यासाठी मोठी तोफ पाठवली हे जगाला कळावं म्हणून युनियन जॅक पाठवला. वर जो अडकलाय ना तो तुमचा सगळ्यांचा बाप आहे म्हणाव, तिथं आतमध्ये अडकला. ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी हे युनियन जॅक नावाचा फडका आमचा राजा जाळून टाकेल एवढी खात्री त्या गडावरच्या प्रत्येक मावळ्याला होती. तर पळायचं कसं बघता बघता दिवस गेले. काहीतरी धाडस करावं लागणार आहे, काही ना काहीतरी बेत करावा लागणार आहे, काहीतरी गरुड झेप घ्यावी लागेल, त्याशिवाय या सिद्धीच्या वेळातून बाहेर पडता येणार नाही. आणि पावसाळ्याचे दिवस चालू झाले. सह्याद्रीतला पाऊस, उडत्या पाखराच्या पंखावरही शेवाळ धरावं अशा पद्धतीनं धारा इथं बरसत असतात. आणि पन्हाळगड पावसाच्या धारांनी नाहून निघालेला होता. आषाढ चालू झाला, गड कडकडतोय, वरनं विजा. काल पाऊस झाला काही इथं? परवा पाऊस चालू होता. त्या पन्हाळ्यावर आषाढाचे दिवस होते. आणि एक दिवस राजांनी एक हुकमी डाव खेळला. शिवाजी राजांचे जे डाव आहेत धूर्तपणाचे, हे अत्यंत लक्षात घेण्यासारखे आहेत. मला काही इथं युद्ध सांगून तुमच्या टाळ्या घेऊन तुम्हाला चेव आणून इथनं निघून जाता येईल. मी तसे कितीतरी युद्ध कथा इथं सांगू शकतो, रोमहर्षकपणा येईल. पण हे जे डाव आहेत, ह्या ज्या योजना आहेत राजांच्या, इतक्या अफलातून आहेत, ते अक्षरशः ऐकणारा, अभ्यास करणारा अवाक होऊन बघत असतो, हे काय केलं राजांनी. शिवाजी राजे या देशातला अत्यंत धूर्त राजकारणी होते. हे धाडसाचं वाक्य मुद्दाम सांगतो. शिवाजी राजे अत्यंत धूर्त राजकारणी होते. ते इतके धूर्त होते म्हणूनच 4 सत्तांशी तोंड देऊ शकले आणि यशस्वी झाले. शिवाजी राजांनी एक डाव खेळला. त्यांना पत्र लिहिलं, खलिता लिहिला आणि पांढरं निशाण लावून सिद्धी जोहरकडे पाठवला. पांढरं निशाण म्हणजे शरणागती, मी तुला शरण येतो. त्याच्या पत्रातली भाषा काय? शिवाजी राजांनी शत्रूला जी पत्र लिहिली त्यातली जर भाषा वाचली तर शिवाजीराजे इतके गोड बोललेले आहेत की गोडबोले नावाचा आडनावाचा माणूस सुद्धा त्याच्या पुढे फिका पडेल, इतकी ती भाषा गोड आहे काय काय पत्रांमध्ये. सिद्धीला अफजल खानाला काय सांगायचे, मी तुला घाबरलो, तू माझ्यापेक्षा मोठा आहे, पिता आहे सगळं. सिद्धीला सांगितलं
की तुम्ही गडाचा वेढा आवडलाय. वास्तविक तुम्ही आले तेव्हाच माझ्या मनात आलं होतं तुम्हाला येऊन भेटावं, पण मी वर आलो, ते माझं चुकलं. आता मी तुम्हाला पुन्हा भेटायला येतो. आता सिद्धी जोहरला शिवाजीला भेटायला येणार आहे म्हटल्यावर पोटात गोळा आला. कारण आधी अफजल खान त्याला भेटला तर अफजल खानाचा पोटच फाटला. आता हा शिवाजी मला भेटायला येणार आहे. पण शिवाजी राजाने खाली लिहिलं की मी तुला शरण येतोय, मी उद्या ते परवा 2 दिवसात तुझी भेट घेईन आणि मग तिथून पुढचं काय ते आपण बघू. अशा अर्थाचं ते शब्द आहे, ते फारसी तर्जुमा आहे त्याचा. हे पत्र ज्यावेळी सिद्धी जोहरच्या हातात पडलं, काय सांगू माझ्या बांधवांनो, त्याला इतक्या गोड गुदगुल्या झाल्या की जे फतेह खानाला जमलं नाही, जे रुस्तुम मेहमानला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, ते मला जमलं म्हटले. आता मी आज शिवाजीला पकडणार, साखळदंडात अडकवणार आणि त्याला घेऊन विजापूरला जाणार. बघ बेट्या, स्वप्न बघ, महाराजांनी तुझी बेडकी फुगवलेली आहे एवढी, ती एका दिवस फुटणार आहे फाटकन. आणि मग बस राजांना हेच हवं होतं की सिद्धीच्या मनामध्ये आनंदाच्या गुदगुल्या व्हाव्यात. एका क्षणात छावणीमध्ये ती खबर पसरली की अरे 2 दिवसात शिवाजी येणार आहे. याचा परिणाम काय झाला, सिद्धी भुलला. पण जे सिद्धीचे सैनिक इतके दिवस जागते रहो होशियार असा पहारा देत होते ना, ते जरासे आळसावले. हे काय म्हटले, इतके दिवस आता पहारा दिलाय, आता या पावसा पाण्याचं कुठं पहारा द्यायला बसायचं, येणार आहे ना उद्या शिवाजी, बघू आपण काय ते. अशी भावना त्यांची झाली आणि बस 2 दिवसापुरती त्या पहाऱ्यामध्ये ढिगाई झाली. कोण तंबूत गेलं, कव्वाल्यांचे आवाज यायला लागले, झालं ते चालू. त्यांची जी पद्धत होती आदिलशाही मोगली खास पद्धतीची करमणूक चालू झाली, लोळायला लागले तिथं तंबूत जाऊन. आता बाकीचं वर्णन दुसरं व्यासपीठ असतं तर छान पद्धतीनं केलं असं, तुला माहिती आहे माझ्या पद्धतीने मी कसा बोलतो ते. पण शिवाजी राजांना ही बेफिकीर वृत्ती जी होती त्या सैनिकांची ती वाढवायची होती, त्यांना बेसावत करायचं होतं. आणि तो फासा अत्यंत योग्य पडला त्या पत्राचा. आणि जर अशा वेळापुरते ते सैनिक बेफिकीर झाले. दिवस होता आषाढ पौर्णिमा, म्हणजे आपण गुरुपौर्णिमा जी साजरी करतो, आषाढ पौर्णिमेच्या दिवशी शिवाजीराजांनी ठरवलं की आज निघायचं इथनं. त्यांनी हेरांना वाट निवडायला सांगितली होती. अशा पद्धतीची वाट शोधून काढा जिथं सैन्य कमी असेल, पहारा कमी असेल, मला निसटता येईल. आता निसटता येईल म्हणजे त्याच्यात सुद्धा इथं इतका अवघड प्रकार आहे. महाराज तिथनं जाताना सिद्धीचे सैनिक काय असं म्हणणार नाहीत, आम्ही जरा वेळ टाइमप्लीज घेतो, तुम्ही तोपर्यंत इकडनं पुढे निघून जा, तुम्ही गेलात की आम्ही पुन्हा तिथे पाऱ्यावर येतो. असं काय होणार नाहीये. त्यांच्या डोळ्यात देखत निघून जायचे. अशा पद्धतीची वाट पाहिजे जिथं पहारा कमी आहे. आणि महाराजांच्या हेरांनी ती वाट शोधली होती. वाट होती पन्हाळगडच्या एका दिशेनं उतरायचं, खाली पुढे जायचं, थोडस पुढे पांढर पाण्याचा ओढा लागतो. त्या पांढर पाण्याच्या ओढ्याच्या इथं थोडं पुढे गेलं की गजापूर लागतं. गजापूरच्या इथं एक खिंड लागते. 2 डोंगरांचे पायथे एकत्र आल्यामुळे तिला घोडे उड्डाणाचा माळ असं सुद्धा म्हणतात किंवा घोड खिंड असं सुद्धा म्हणतात. गजापूरची खिंडही म्हणतात. ती ओलांडायची आणि ती ओलांडून समोर विशाळगड आहे, त्या विशाळगडावर जायचं. एकदा का विशाळगडावर पोचलं की सिद्धी तिथे येणार, तोपर्यंत दुसऱ्या बाजूने पळून जायचा. असा सिद्धीला पळवायचा, पण आधी पन्हाळ्यातनं पळायचं. हा जो प्लॅन होता हा रात्रीचा करायचा. किती अवघड आहे. आज हे सगळी सोय झालेली आहे, दिवे लागतायत गडावर, आमच्या तर सिंहगडावर, पुरंदरावर पार गाड्या येतात अर्ध्यापर्यंत. पण पूर्वीच्या काळात ऐन पावसाळ्यात कधीतरी तुम्ही स्वतःच्या मोबाईलचे बॅटरी आणि टॉर्च बंद करा आणि पावसाची धार कोसळत असताना एखाद्या इथल्या आसपासच्या किल्ल्यावर तुम्ही जा. काय यातना होता. आणि त्यावेळी हे सगळं करताना, पळून जाताना मशाल पेटवायची नाही उजेडासाठी. मशाल पेटवलेली दिसली तर सिद्धी बघणार नाही खाल्लं. हा असा भयानक बेत राजांचा. सिद्धीला हादरा देऊन पळून जायचा अचानक. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वेळूच्या टोपलीतनं वासुदेवानं त्यांना त्यांच्या कैदेतनं जसं पळून नेलं होतं, त्या पद्धतीनं आता शिवाजी राजांना पळवायचं होतं. ठरली योजना. आणि इथंच ह्या योजनेमध्ये प्रवेश झाला एका हिंदवी स्वराज्याच्या शिलेदाराचा. राजांनी एकाला बोलून घेतलं. त्याचे डोळे, त्याचं नाक, त्याची शरीर यष्टी ही बहुतांशी राजांसारखी होती. त्याचं नाव शिवा न्हावी. शिवा काशीदांचा पुतळा आहे आता पन्हाळगडच्या पायथ्याला. त्याचं नाव शिवा न्हावी. आणि राजांनी त्यांना सांगितलं, योजना समजून सांगितली
आणि ती योजना ठरली. बघता बघता संध्याकाळ झाली आणि त्यानंतर संध्याकाळी गडावरचे 600 मंडळी, 600 लोक, 600 मावळे, 600 वाघ घेऊन शिवाजी महाराज निघाले. महाराजांच्या बरोबर त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे होते. ही सगळी 600 मंडळी हिरडस मावळातली बांधल देशमुखांची मंडळी होती. गडावर सैन्य भरपूर होतं, पण हे 600 घेऊन निघायचं. आणि तिथं शिवाजी महाराज आले. एक पालखी पुढे आली. त्या पालखीमध्ये अजून एक शिवाजी राजे आले. हे कोण आता नवीन? तर शिवा न्हावी जो होता तो महाराजांसारखा मंदिर, गळ्यात कवड्याची माळ, महाराजांसारखा अंगारखा, महाराजांसारखी तुमान, कमरपट्टा, बारबंदीच्या गाठी, शेला, हे सगळं करून जणू प्रति शिवाजी असल्याप्रमाणे शिवाजी राजांचे शेजारी येऊन उभा राहिला. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं आपल्याला तर महाराजांची डुप्लिकेट त्यांच्या शेजारी उभी राहिली. हा काय प्रकार होता? हे काय नवीन प्रकरण? लोकांना कळेना. ते 600 मावळे इकडे तिकडे बघू लागले. हा प्लॅन काय होता? इतकी मास्टर माइंड तो प्लॅन केलेला होता, इतकी अफाट योजना की माझ्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्याही राजाने आसपासच्या या हिंदुस्थानातल्या अशा पद्धतीची योजना शत्रूच्या पाऱ्यातून पळून जायला आखली नव्हती. काय प्लॅन होता, काय योजना होती? तर शिवाजी राजांसारखं रूप घेऊन पालखीत बसणार आणि हे 600 मावळे पळणार. पण सिद्धी काही येडा नाहीये. सिद्धीचे गुप्त हे त्याची माणसं जागे जागेवर आहेत. मग विशाळगडापर्यंत जाताना जर का सिद्धीच्या सैनिकांनी पाहिलं तर काय करायचं? तर फौज मागावर येणार आणि शिवाजी राजांना पकडणार. मग ह्याच्यामध्ये शिवाजी राजांना पकडू नये म्हणून शिवा काशीदानं महाराजांच्या वेशामध्ये मध्येच थांबायचं आणि खरे शिवाजी महाराज पुढे निघून जाणार. मग काय होईल? सेना येईल आणि शिवाजी असं समजून शिवा काशीदांना पकडून देईल. शिवा नाव्याला पकडून देईल. पकडून नेल्यावर त्याची ज्यावेळी चौकशी होईल त्या चौकशीला जेवढा वेळ लागेल, तिथे सिद्ध व्हायला जेवढा वेळ लागेल की हा खोटा शिवाजी आहे आणि पुन्हा सैन्य येईल, त्या मधल्या वेळेमध्ये शिवाजी महाराज ती गजापूरची खिंड पार करून विशाळगडावर पोचलेले असतील. आयुष्यामध्ये सगळ्यात मौल्यवान असतात 2 गोष्टी. काय लक्षात ठेवा तुम्ही, आयुष्यात सगळ्यात मौल्यवान असतात 2 गोष्टी. एक म्हणजे इज्जत, जी एकदा गेली की पुन्हा येत नाही. बाजारात सगळं विकत घेता येतं. आता माईक मोडला, परत आणते लावू शकता तुम्ही. इथं दुसरा असेल, दुसरा आणलेला, सगळ्या गोष्टीला पर्याय उपला. हल्ली काहीतरी म्हणे कायद्यानुसार नवीन बायको बिको सुद्धा करता येते असेल काय ते. आता आमचं लग्न झालं त्यामुळे आम्हाला माहित नाही, पण जे काय आहे सगळ्या गोष्टी तुम्ही नवीन घेऊ शकता. पण इज्जत एकदा गेली की ती पुन्हा येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट कुठली असेल ती म्हणजे वेळ. वेळ ही गेली की आयुष्यात पुन्हा येऊ शकत नाही. आता मी जर म्हटलं इथं 7:30 वाजवायचे तर मी काटा फिरवू शकतो, पण वातावरण फिरवू शकणार आहे का? गेलेले क्षण फिरवू शकणार आहे काय? हॅरी पॉटर 3ऱ्या पार्ट मध्ये दाखवलंय असं माझ्याकडे काही घड्याळ आहे मागे मी जाणार असं काही नाही. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही. म्हणून शत्रूच्या वेळेचा अभ्यास करून शत्रूच्या वेळेचं नुकसान करायचं आणि स्वतः पुढे जायचं, असा मास्टर प्लॅन शिवाजी राजांचा होता. ही योजना ऐकून सगळे हादरले. या हिंदुस्थानातला पहिला राजा ज्याने सुटकेसाठी स्वतःची डुप्लिकेट उभी केली आहे तिथं आणि निघाले. त्या पन्हाळगडावर या महाराष्ट्राचा महामंत्र घुमला, नमो पार्वतीपते, हर हर महादेव. आणि महादेवाच्या गजरानंतर समोर असलेल्या ज्योतिबाच्या डोंगराकडे बघून या 600 मावळ्यांनी पन्हाळगड उतरायला सुरुवात केली. आई मध्यरात्री पाऊस पाणी कोसळत असताना, विजा कडकडत असताना लखल प्रकाश पडायचा आणि त्याच्या खाली ही सगळी मावळे मंडळी आली आणि बघता बघता वेढा समोर आला. वेढा समोर आल्यावर सगळेजण उभे होते. ते वेड्याचे पहारेकऱ्यांच्या सावल्या दिसायला लागल्या, भाल्यांची टोकं चमकायला लागली, तंबू राहुट्यांमधून आवाज यायला लागला, होशियार जागते रहो. कानावर हळ्या यायला लागल्या. या 600 सहकाऱ्यांची हृदयात धगधगायला लागली. कसं जायचं, कुठं जायचं, पुढे जायचं. आणि त्यांच्या बरोबर जो होता ना आमचा पंचप्राण, त्याला वाचवायचं होतं म्हणून हे सगळे जात होते. कित्येकानं त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईला विनंती केली, तुला ना महाराज सांगित ना दारुगड भयेदार किंवा तुझा गोंधळ मांडलाय, अनदी अंबिका भगवती, अनदी अंबिका भगवती, बोधपर्णी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. इथं ये गोंधळालाच. महालक्ष्मी माते, करवीर निवासिनी माते, तुझा तो गाभारा सोड आणि या वेड्यामध्ये गोंधळाला ये, एवढा तुझा राजा बाहेर काढ.
आणि काय सांगू, महाराजांच्या जीवलगांनी चमत्कार केला. बघता बघता त्या वेड्यातनं दबकत दबकत ते बाहेर पडले. वेड्याची हद्द मागे गेली. जागते रहोचं जागते रहो एवढा हळू आवाज झाला आणि बघता बघता पांढर पाण्यापर्यंत आले आणि एवढ्यात घात झाला. काहीतरी झाडीमध्ये खुसफुस आणि टापांचे आवाज ऐकू आले. 2-4 जण असतील, पळत सुटली. महाराजांची मावळे मंडळी त्यांच्या मागे गेली, पण त्याला लागली नाही. सिद्धीच्या हेरांनी पाहिलं होतं. आता काय करणार, काय करायचं हे आधीच ठरलेलं होतं. क्षणात दुसरी पालखी पुढे आणि शिवाजी महाराज उभे होते. शिवा न्हावी पुढे आले. महाराजांनी एक वार शिवाला मिठी मारली, सांभाळा म्हटलं, आणि शिवा न्हावी तिथं थांबला. आणि महाराज उरलेली मंडळी घेऊन पुढे गेले. 1-2 स्वार घेऊन शिवा न्हावी तिथं थांबलेला आहे. मी कायम आजच्या काळामध्ये ही गोष्ट सांगतो. कुणाला सांगतो ते इथं माझे तरुण मंडळी आहेत, सगळे माता भगिनी आहेत. पण तुम्ही तरुणांनी एक लक्षात घ्या, आजकाल ते पेपर वाचला, ते फेसबुक काढलं की त्याच्यामध्ये कोण हाताच्या नसा कापलेल्या असतात, बरोबर आहे ना, कोणी फाशी घेतलेली असते. आणि याला बहुतांशी कारण असतं ब्रेकअप का पॅचअप असले काहीतरी एक प्रकार आलेला आहे तरुणींमध्ये. व्हॉट्सअप वरनं ते चालू झालेलं आहे. आता किती, आता 9:45 झाले, म्हणजे आता एकेकाच्या मानाखाली जातील. म्हणजे आम्हाला वाटेल त्यांना झोपा आल्या, पण ते झोपायला नसतात. ती ऑनलाईन आली आहे का, हिरवा डॉट पुढे आलाय का, असलं बघायला मानाखाली गेलेले असते. 9:45 वगैरे झाले वाटतं. हे जे ब्रेकअप पिकअप उदाहरण आहे आमच्या इथं. मी त्या दिवशी बेळगावला होतो, राजापूरच्या कार्यक्रमासाठी फोन केला होता. त्यावेळी ते तिथं कित्तूर चन्नम्मा चौक म्हणून सर्कल आहे, तिथं एक मुर्दा पडला होता. त्याचं काहीतरी ब्रेकअप झालं म्हणून त्यानं स्वतःच्या छातीवरती 12 वार करून घेतलेले होते ऑपरेशन ब्लेडनी. ठीक आहे, अशी काय दुर्लभ मनुष्य देह कष्टे पावलासी, तिला कुटुंबासी दाह भोग तुका म्हणे ऐसे आयुष्य नासले पाप हे संचिले पतनासी. आयुष्य देखोनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा, फुकाचा चाकर घालाचे काबाडी नाही सुख घडी भोगावया. अरे 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर एका मानव योनीमध्ये जन्म मिळतो आपल्याला. आणि 50 वर्षाचं आयुष्य असलेला शिवबागर इतिहास घडू शकतो. आम्ही त्याच्या मावळातली मंडळी आहोत, आम्ही त्याचे वंशज आहोत. हे असं आयुष्य आहे का आपलं. मी कायम शिवा काशीच्या प्रसंगामध्ये हे तरुणांना सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा, शिवा काशीत ज्यावेळी त्या पालखीमध्ये बसले, हे मुलींनी आणि मुलांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शिवा काशीत ज्यावेळी त्या पालखीमध्ये बसले त्यावेळी त्याच्या आधी एक 15-20 मिनिटं ते स्वतःच्या घरी गेले असतील ना, किंवा घरनच तयार होऊन आले असतील. घरी तर असणार ते का काय जादूने टोप बीप त्यांच्या डोक्यावर बिक्यावर आला की काय. त्यावेळी ते घरात असतील, घरात असताना त्यांची पत्नी त्यांच्या समोर असेल. आयुष्यभर ह्या गोष्टीचा विचार करा. ज्यावेळी वाटेल ना जीव देऊ, नसा कापू, छातीत काहीतरी खुपसूक असतं तरी औषध खाऊ, मार्टिन फिर्टिन नाही का, त्यावेळी ही गोष्ट मनात ठेवा. शिवा काशीत निघाले त्यावेळी त्यांच्या पत्नीची भेट झाली असेल. काय त्या दोघांमध्ये संवाद झाला असेल, कारण त्या महिलेला माहिती आहे, त्या स्त्रीला माहिती आहे, शिवा काशीदाच्या बायकोला माहिती आहे, आपला पती आत्ता गेला आणि त्या पालखीत बसला, तो आपला नाहीये. ती पालखी मखमली पालखी नाहीये, ती मृत्यूची पालखी आहे. शिवा काशीत पालखीत बसता क्षणी त्याच्या आयुष्याचं उलटं काउंटडाऊन चालू होणार आहे. कारण एकदा पकडला की सिद्धी काय त्याला मेवा मिठाई भरवणार नाही, सिद्धी त्याच्या मानेवर तलवार ठेवणार आहे. मग त्या स्त्रीला माहिती आहे की आपला पती पालखीत बसल्यावर हा मरणाच्या दारात जाणार आहे. असं असताना सुद्धा ती त्याचा हात न धरता, त्याला न थांबवता त्याला पाठवते. हे आजच्या स्त्रियांनी लक्षात ठेवा. त्या स्त्रीनं स्वतःच्या कपाळीचं कुंकू स्वतःच्या हातानं पुसून स्वराज्याच्या धगधगत्या यज्ञामध्ये टाकलेलं होतं. अशा असंख्य माता भगिनी आमच्या त्याग केलेल्या होत्या. शिवा काशीदाची पत्नी असेल, तानाजी मालुसरेची पत्नी असेल, बाजीप्रभू देशपांडेंची पत्नी असेल, ज्यांचे पती आयुष्यात कधीही परत आले नाहीत, गेले ते गेले, स्वराज्याच्या यज्ञामध्ये त्यांची आहुती झाली. यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा मळवट पुसला, यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची चिरी पुसली, स्वतःच्या हातातला चुडा स्वतः दगडावर फोडून टाकला, स्वतःचा पती स्वराज्याच्या यज्ञामध्ये दिला आणि आयुष्यभर विधवा राहिल्या. ह्या माता भगिनीने, आमच्या हिंदू माता भगिनींनी असा त्याग 350 वर्षापूर्वी केला. म्हणून तुम्ही आम्ही इथे हिंदू म्हणून जगतो. हा आमच्या मराठी माता भगिनींचा त्याग आहे, लक्षात ठेवा. हे इतका मोठा आहे. आणि तो शिवा काशीत त्याला काय वाटलं असेल, ती माझी बायको आहे, तिला भेटू, मिठी मारू, जरा वेळ थांबू,
तिनं आवाज दिला तर बसू तिच्यापाशी, पालखी बिलकीत नको जायला. मला तर एक गंमत वाटते. मी तर कायम ते शोधायचा प्रयत्न करतो की शिवाकाशीत निघाल्यावर त्या दोघांमध्ये जे वाक्य बोलली गेली असतील, जो संवाद झाला असेल ना, तो संवाद ऐन तारुण्यामध्ये स्वतःच्या पत्नीचा त्याग करून मृत्यूच्या दरबारात जाण्यासाठी शिवाकाशीत निघाले आणि ते शेवटचं जे त्यांच्या बायकोशी बोलले असतील ना, तो संवाद म्हणजे शिवभारताचं सार आहे. लक्षात ठेवा, याच्यात खरं आमच्या माता भगिनींचा आणि आमच्या पुरुषांचा त्याग दडलेला आहे. तो काय आहे हे शिवाकाशीदाच्या जन्माला आल्याशिवाय लक्षात राहणार नाही. आणि शिवाकाशीत पालखीत तिथं थांबली. इकडे सिद्धीच्या छावणीमध्ये गडबड उडाली. शिवा भाग गया, शिवा भाग गया. जवळची झोप उडाली. ऐन पावसाळी रात्री त्याच्या दाढीतनं घामाच्या धारा बाहेर यायला सुरुवात झाली. शिवाजी पळाला. इतके दिवस कोंडून सुद्धा शिवाजी पळाला. कसं काय झालंय? त्याचा जावई धावत आला, सिद्धी मसूद फाजल खान धावत आला. त्यानं सिद्धी मसूदला आज्ञा केली, जाओ शिवा को कैद कर लो. झाली फौज निघाली. शाही फौज तार 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 दौडत पुढपर्यंत आली आणि त्या शाही फौजेला दिसलं जाळीमध्ये शिवाजी पळतोय. आणि गर्जना केल्या, नारे तकदीर, अल्लाहू अकबर, दिन दिन पकडो पकडो ठहरो. आणि शिवाजी राजांची पालखी पकडली. क्षणात अंगाला भाले टोचले. पालखीतनं उतरवण्यात आलं. अंगाला दंडाला दोर बांधले आणि शिवाजी राजांना घेऊन ही सगळी मंडळी विजयी मुद्रेनं छावणीमध्ये आली. गडाच्या पायथ्याला आली. यायला अर्धा तास लागला, पकडायला आणि पुन्हा जायला अर्धा तास लागला. 1 तास याच्यामध्ये गेला होता. सिद्धी जोहर आनंदला. काय गोड गुदगुल्या झाल्या त्याला. अहो, माझ्या जावयानं यश खेचून आणलं. गेलेला शिवाजी साक्षात त्यानं परत आणला. अरे वा रे वा, जावई असावा तर असा. आणि सिद्धी जोहर शिवाजी राजांना बघण्यासाठी पुढे आला. सगळ्या छावणीत बातमी गेली की पळालेल्या शिवाजीला पकडलेला आहे. एक एक जण यायला लागले. त्या शिवाजी राजांना कैद करून असं थांबवलेलं. आणि फाजल खान आला. त्यानं मशालजीचा जरा चेहरा त्याच्या चेहऱ्यापुढे केलं आणि जसजसं शिवा काशीदाचा चेहरा, त्या शिवाजी राजांचा चेहरा या लोकांनी न्याहाळायला सुरुवात केली, तसतशी फाजल खानच्या चेहऱ्याची जॉमेट्रीज बदलायला लागली. तसतसे त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलायला लागले. आणि तो एकदम ओरडला, ये शिवा नहीं है, मैंने देखा है शिवा को. हमारे अफजल खान साहब का कत्ल किया था उसने प्रतापगढ़ के संग्राम में. मैंने देखा है शिवा को. त्यानं तलवार उपसली. सिद्धी जोहरला वाटला आता मारतोय त्या शिवाजीला. तो म्हटला, ठहरो फजल, ये क्या चल रहा है, ये क्या बदतमीजी है. फजल खान म्हटला, ये शिवा नहीं है, मैंने देखा है मेरी आंखों से शिवा को. त्यानं तलवार शिवाजी राजांच्या मानेवरती ठेवली आणि म्हटला, बोल कोण आहेस तू. याच साठी केला होता अट्टहास. आतापर्यंत इथपर्यंत आलो ना, ते यासाठी शिवा कशा धन्य धन्य झालं. म्हटलं यासाठी इथपर्यंत आलो, असा मृत्यू पाहिजे. म्हटलं म्या शिवाजी. म्हटलं पूर्ण नाव काय म्हटलं तुझं. म्हटलं म्या शिवा न्हावी. हे ऐकतात सिद्धी जोहर घाबरला. तो कळून चुकला. शिवाजी सारख्या दिसणाऱ्या माणसाला शिवाजीनं आपल्या छावणीत पाठवून आपल्याला मूर्ख बनवलेला आहे. सिद्धी मसूद तिथं होता. त्याला घामाच्या धारा फुटल्या, त्याची फजिती झाली, त्याची बेडकी फुटली होती. त्याला कळलं शिवाजीनं हा न्हावी इथं पाठवून आपल्याला मूर्ख बनवलंय. आता शिवाजी गेला तो आपल्याला सापडणार नाही. फाजल खानाला कळून चुकलेलं होतं की शिवाजीनं जसं माझ्या बापाला फसवलं तसंच आज सिद्धी जोहरलाही फसवलं, मसूदलाही फसवलं आणि मलाही फसवलं. खरा शिवाजी पळून गेला आणि या खोट्या शिवाजीला इथं पाठवलेला आहे. तिघांचे चेहरे पडले. एवढी मोठी फजिती, तलवार न उपसता, एकही माणूस न मारता शिवाजी राजांनी या सगळ्यांच्या तोंडाला शेण फासलेलं होतं त्या रात्री. एवढी मोठी फजिती केली, आयुष्यात कधी झाली नव्हती. एका क्षणात फाजलनं तलवार वर नेली आणि शिवा काशीदांच्या मानेवरती ती तलवार बसणार एवढ्याच शिवा काशीद म्हटले, अरे मार शिवा मार. माझा राजा निसटलाय म्हटले, यासाठी इथं आलो मी. मार, हे मरण झेलायला मी तयार आहे. माझ्यावर पडणारा एक एक वार उद्या तुमची फौज विशाळगडाखाली कापून काढेल. कारण आज माझा शिवाजी राजा निसटलेला आहे. आणि त्या क्षणी वार पडला, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. शिवा काशीदांचं मुंडकं धडा वेगळं झालेलं होतं. हिंदवी स्वराज्य वाचवण्यासाठी, शिवाजी भोसल्यांना शत्रूच्या ताब्यातून बाहेर काढण्यासाठी शिवा न्हावी नावाच्या हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारानं स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन मृत्यूच्या जबड्यातनं मराठ्यांच्या पंचप्राणाचा जीव वाचवला होता. याला म्हणतात शिवा काशीदांचा त्याग. हिंदवी स्वराज्याचे शिलेदार म्हणतो ना, ते आम्ही यासाठी म्हणतो. शिवा काशीदांचा असामान्य त्याग
मलाही मिळू दे असा कर्मयोग, असे मागणे मागतो तुळजा पदाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. शिवा काशीदांनी जसा त्याग केला तसा त्याग करायची मला संधी दे, अशी मागणं जो देवाकडे मागतो ना, त्याला खरं मर्द मराठा म्हणावं, त्याला खरं मावळा म्हणावं. काय वर्णन आहे रे शिवा काशीदाचं. म्हणजे खरोखरच ज्याला माहितीये आपण मरणार तरी सुद्धा तो मृत्यूच्या पालखीत बसतोय आणि जातोय. जगावे शिवाजी सुटावे जिवंत, स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत, शिवा काशीदांच्या धरे जो पथाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. आणि त्यावेळी मराठा म्हणजे काय फक्त एका जातीचे आणि एका कुळाचे नाही. या सह्याद्री, तेव्हा तर महाराष्ट्रही नव्हता, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये दख्खनच्या या पठारावरती मराठी भाषा बोलणारे, मराठी संस्कृती खाली नांदणारे जेवढे म्हणून होते, 18 पगड जातीचे 12 बलुतेदार, जे कोण ब्राह्मणापासून मराठ्यापर्यंत, साळ्यापासून कोष्ट्यापर्यंत, न्हाव्यापासून शिंप्यापर्यंत, सोनारापासून कुंभारापर्यंत, तामटापासून भोयापर्यंत जेवढे कोणी होते ते सगळे आम्ही मरगठ्ठे होतो. मरगठ्ठे म्हणायचे आम्हाला, मरणालाही हटवणारे आम्ही मरगठ्ठे. हे ते शिवा काशीदांचं शौर्य आहे. मी लिहितोय त्याच्यावरती, येईल माझं पुस्तक हिंदवी स्वराज्याचे शिलेदार, त्याच्यात शिवा काशीदांचं पहिलंच कथा शिवा काशीदांची आहे आणि दुसरी आहे मुरारबाजींची. मी तुला मगाशी तुम्हाला वर बोललो, हे शिवा काशीद. आता तुम्ही मला सांगा की रक्ताचा थेंब तरी सांडला का शिवा काशीदांनी? युद्ध केलं, तलवार उपसली का? नाही उपसली. पण जर शिवा काशीद थांबले नसते तर शत्रूने केव्हा शिवाजी राजांना गाठलं असतं. पुढे मग महाराज पळाले, पावनखिंडीचा प्रसंग झाला, बाजीप्रभू थांबले तिथं आणि बाजीप्रभूंनी न भूतो न भविष्यती असं रणतांडव. इथेच पडला बांध खिंडीला बाजीप्रभूंच्या छातीचा, इथेच फुटली छाती परीना दिमा कारला मातीचा, याप्रमाणे रणतांडव घातलं. पण मजा काय आहे, बाजीप्रभू संरक्षणात थांबले होते. पण जर पहिलीच झडप शिवाजी राजांवर पडली असती तर शिवाजी राजे त्या नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे पोचलेच नसते. आणि म्हणून शत्रूचा जो वेळ खाल्ला आणि अंतर काटलं, त्याचं पूर्णतः श्रेय हे आमच्या शिवा नाव्याला, शिवा काशीदांना आहे. ह्याला म्हणतात हिंदवी स्वराज्याचे शिलेदार. हा असा एक आहे. आता जसजसा काटा पुढे गेला 10 वाजले. आता दुसरा एक, त्याची आपली छोटी कथा आहे, आयुष्यभर लक्षात ठेवावी अशी कथा आहे. त्याच्या घरात लग्न होतं त्याच्या पुतण्याचं आणि त्याचा सख्खा भाऊ असा भरदार. म्हटलं महाराज, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. काय नाव? तानाजी मालुसरे. कोंडाणा जिंकायला गेले, सिंहगड जिंकायला गेले. मी तुम्हाला बोललो होतो, एक तलवार न उपसणारा सांगेन आणि एक युद्ध तांडव मांडणारा सांगेन. तलवार न उपसता इतिहासात अजरामर झालेला मी सांगितलं. दुसरा शिलेदार आमचा सूर्याजीराव आहे. तानाजी रावांचा सख्खा भाऊ सूर्याजी मालुसरे. हे अशी भरभक्कम भाऊ, मस्त मजबूत तक्ता. म्हणजे एक, तुम्ही तरुणांनी तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या इतिहासातनं तुम्हाला काय शिकायचं असेल तर शिवाजी राजांकडनं आयुष्यात 4 गोष्टी शिका, संभाजी राजांकडनं 4 गोष्टी शिका, या मावळ्यांकडनं 4 गोष्टी कायम शिका, बाकी काही शिकलं नाही तरी झाले. पहिली गोष्ट कुठली असेल तर ते पूर्णतः निर्व्यसनी होते. निर्व्यसनी असणं ही गोष्ट पहिली शिका. दुसरी गोष्ट काय? व्यायामाची आवड. शिवाजीराजे, संभाजीराजे हे जे शिलेदार आहेत, व्यायाम करायचे मजबूत. हे आजच्या तुमच्या माझ्या भाषेत सांगितलं, बायसेप, ट्रायसेप, थाय मसल, ॲबडमिन, शोल्डर, रॅपिस सगळं मस्त मजबूत दिसत होतं. अप्पर बॅक, लोअर बॅक, हे अशा पद्धतीची आमची सगळी मंडळी भरभक्कम होती. दुसरी व्यायाम पाहिजे. तिसरी गोष्ट कुठली असेल तर स्त्रीचा सन्मान. परत स्त्रीचा असेल, शत्रूच्या स्त्रीचा असेल, महाराजांनी आयुष्यभर तिला त्याप्रमाणेच वागवलं. जिजाबाईंचे शब्द आहेत, स्त्री ही मराठ्यांच्या देवघरातील देवता आहे, तिला तोशीच पोचता कामा नये. आणि चौथी गोष्ट कोणती असेल तर स्वधर्मावरती आणि स्वराष्ट्रावरती मजबूत प्रेम. या 4 गोष्टी जरी तुम्ही शिकल्यात आणि ह्या 4 गोष्टी शिकून तयार झालेले तरुण जर पुढच्या काळात हिंदुस्थानला मिळाले तर काहीही न करता सुद्धा हिंदुस्थानचे शत्रू कायमचे नष्ट होतील. इतकी ताकद या 4 गुणांमध्ये आहे. हे सूर्याजी असाच, तानाजी असा गेले त्या गडावर माघवत्या नवमीच्या दिवशी आणि लढतायत. सूर्याजीवर वेगळी जबाबदारी आहे. तानाजी डोणागिरीचा कडा चढून गेला, पण सूर्याजीला काय सांगितलंय, तू कल्याण दरवाजानी ये. हे अवघड आहे. दोघं जर एका वेळी पोचले नसतील, तानाजी आधी पोचला आणि सूर्याजी पोचलाच नाही तर तानाजी खलास होईल. शत्रूची एवढी मोठी संख्या आहे आणि सूर्याजी आधी पोचला, तानाजी आधी पोचलाच नसेल तर सूर्याजीची सेना खलास होईल, कारण शत्रू मोठा आहे. मग डिवाइड करायचंय शत्रूला, 2 बाजूनी का जायचं तर शत्रूची ताकद शत्रूला कळता कामा नये हे आलेत कुठनं म्हणून जायचं.
आणि दोघं व्हॉट्सअप फेसबुक काही मिस कॉल नसताना सुद्धा हा काय रे पोचला का दोणागिरीच्या कडेपर्यंत, हा मी आलोय विंजरच्या मेटापर्यंत, तू थोडा वर गेला की मला एक मिस कॉल दे. हा इकडनं हा सांगतोय की मी पोचलो, डोणागिरी चढायला घेतला, मी सेल्फी पाठवला रोप धरलेल्याचा आणि त्याने तिकडे पाहिलं, लगेच त्यानं चढायला सुरुवात केली. हे असलं थोताण असलं फालतूगिरी काही नव्हती. पण तरी कुठल्या शिट्ट्या कुठल्या हळ्या हे सगळं गणित घेऊन दोघं एकाच वेळी गडावर पोचले. आणि सूर्याजीनं खरोखर कमाल केली. त्यानं कल्याण दरवाजावरचं, त्यानं विंजरच्या गेटावरचं मेटक कापून काढलं, सैन्य कापून काढलं आणि सूर्याजी घुसला आतमध्ये. शत्रूला कळेना झालं नक्की समोरनं आलाय की डाव्या हाताने आलाय. आणि बघता बघता मराठ्यांनी तो कोंढाणा ऐन मध्यरात्री जिंकून घ्यायला सुरुवात केली. आम्ही जिंकू लागलो, आमची विजयी पताका अशी तेजानं झळकायला सुरुवात होणार. एवढ्यात एक विचित्र प्रकार झाला. आमचे मावळे पळू लागले. आतापर्यंत लढत होते, सूर्याजीला कळेना काय झालं. तर काय झालं तरी काय यांना, आतापर्यंत शत्रूच्या छातीवरती भाले रोखत तलवारी घालत ते निघालेले होते, आता पळतायत कुठं. तो विचारतोय अरे काय झालं, पळता कशाला. त्याला सांगणार कोण, एवढी कुणाच्यात हिंमत आहे त्याला सांगायची की त्याचा सख्खा दादा, त्याचा सख्खा मोठा भाऊ, त्याचा राम लढता लढता पडलाय. तानाजीराव सुभेदार तानाजी मालुसरे आणि उदयभान लढता लढता तानाजीराव मृत्युमुखी पडले. या लढाईसाठी जी मराठी सेना आली आहे त्यांचा सेनापती तिथे मरून पडलेला आहे. कोण सांगणार त्याला त्याच्या सख्या भावाच्या मरणाची बातमी. तो पळत गेला, त्याला दिसलं समोर तानाजीरावांचं मडक पडलेलं, काय झंझावलं असेल डोळ्यासमोर. ज्याच्या सावलीमध्ये ज्याच्या हाताची करंगळी पकडून उभं राहायला शिकलो बालपणीपासून, तो त्याची सख्खी त्याच्यावर बापासारखी माया करणारा तानाजीराव, त्याचा सख्खा मोठा भाऊ पडलाय. तरुणांनी विचार करा मनामध्ये. आज एक शेजारचा मित्र जर 4 दिवस दिसला नाही तर चौकशी चालू करतो आपण आईकडे, त्याला रिंग देतो, त्याला कुठे बघतो आणि आल्यानंतर 2-4 चांगल्या भाऊवरनं शिव्या असडून पहिलं त्याला सडकतो, का रे कुठं होता म्हणून. पण आपल्याला जर याशी प्रीत वाटत असेल की सख्खी भावंड आहेत, त्याचा सख्खा मोठा भाऊ पडलाय तिथं रक्ताच्या थरोळ्यामध्ये. आणि एवढंच नाही, भाऊ पडला होता ठीक होतं, पण ज्यांच्या सोबत आलोय ती लोक पळून जात आहेत. आता काय वाटलं असेल, थांबावं भावाच्या मुर्द्यापाशी थांबावं की त्या लोकांबरोबर पळावं आणि शत्रू मागणं तलवारी घालत आलाय. सूर्यास्त झाला होता पण भर मध्यरात्री हा सूर्य तिथं उगवला, उफाळला. याच्या मनीचा स्वातंत्र्य संग्राम उसळला आणि सूर्याजी तानाजीरावांच्या शवाकडे बघत पळत सुटला. त्यानं तलवार उपसली आणि त्यानं काय केलं, मराठे ज्या दोराला धरून वर आले होते ते दोर छटून टाकले आणि हाताने मराठ्यांना थांबवलं. म्हटलं थांबा, अरे भेकडांनो, तुमचा बाप इथं मरून पडला असता पळता कुठं. त्या शिवाजी राजाला तानाजीचं मड नवं, जिंकलेला कोंढाणा दाखवा. म्या लढायला तयार आहे, म्या थांबलो इथं. हे शब्द इथं ऐकायला सोपे आहेत, बोलायला सोपे आहेत, पण ह्याच्यामध्ये मजा अशी आहे, ज्यावेळी पळणारी फौज स्वतः बघतीये की अरे ह्या माणसाचा सख्खा मोठा भाऊ आणि आपल्या फौजेचा सेनानायक मेलाय, तरी सुद्धा एवढं दुःख होऊ नये. जर हा माणूस लढतोय तर आम्ही का पळावं. ही भावना त्यांच्या मनामध्ये ज्यावेळी निर्माण झाली, शिवछत्रपतींनी एक नीती आज फौजेला घालून दिली होती. एक नेता पडला ना तर दुसरा उभा करा, दुसरा पडला तर तिसरा उभा करा, तिसरा पडला तर चौथा उभा करा, पण लढा. आणि लढा ते नेत्यासाठी नाही, तर लढा ते खचलेल्या भगव्या झेंड्यासाठी लढा. ती नीती सूर्याजीनं सख्खा भाऊ पडल्यानंतर सिंहगडावर दाखवली. ज्यावेळी भाऊ पडून सुद्धा सूर्याजी तलवार काढून उभा आहे हे आमच्या मराठ्यांच्या सैनिकांनी पाहिलं, तर क्षणी त्यांची मान आणि त्यांचे सगळं मन उखडलं. ते पुन्हा माघारी फिरले आणि तानाजीरावांच्या रक्ताचा सूड उगवायला त्यांनी सुरुवात केली. आणि न भूतो न भविष्यती त्यांनी उलटा हल्ला त्या राजपुतांवर आणि मोगलांवर चढवला. तानाजीरावांच्या शौर्याला 100 वेळा सलाम आहे, पण 101वा जो सलाम असेल तो सूर्याजीच्या शौर्याला आहे. भाऊ पडून सुद्धा त्यानं तो बाण रोखला आणि पुढे पाठवला. आणि पुढच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये मराठ्यांनी आमच्या हातून गेलेला घास, सेनापती पडलेला असताना सुद्धा, तानाजीराव मृत्युमुखी पडलेले असताना सुद्धा, हर 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 महादेव हा घोष नबी दुमदुमला रे, भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे, थर 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 शत्रू भीतीने थरथरला रे, सब 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 वार तयारला तलवारीचा पसता रे, अरे फड 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 भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे. कोंढाणा जिंकून घेतला, विजयी होऊन दाखवला. तानाजीराव पडून सुद्धा काय शौर्य वर्णावं त्या सूर्याजीचं, तानाजीचं. भाऊ पडला तरी लढतोय, याला म्हणतात शिलेदार.
स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या नात्याचा त्याग करून सुद्धा सूर्याजी तिथं लढला. ही मावळे मंडळी हे आमच्या मनामध्ये कायम पाहिजे. इथून पुढच्या काळात देव, देश, धर्म, राष्ट्र, समाज, संस्कृती, माता, पिता, बंधू, भगिनी यांच्यावर अनेक आक्रमण चालून येत आहेत. ही आक्रमण चालून येत असताना साम, दाम, दंडभेद या चारी नीतींचा अवलंब करून आपल्याला लढायचंय, आपल्या देशाला सुरक्षित राखायचंय. छत्रपती शिवाजीराजांनी एकच केलं. मला एक कवितामध्ये वाचनात आली. त्या कवितेचा अर्थ असा होता, फार सुंदर होता. मी ते करून फेसबुकला टाकलं होतं मध्यंतरी, की त्यावेळेच्या बाकीच्या मुलांमध्ये आणि शिवाजीराजांमध्ये फरक काय होता. त्या पद्धतीची ती कविता आहे. त्याचा अर्थ असा आहे की शिवाजीराजे तरुण होते, त्यांच्याकडे जहागीर होती, पण तरी सुद्धा त्यावेळेचे बाकीचे तरुण बादशाहकडे जाऊन त्याला मुजरा करून देईल त्या जमिनीच्या तुकड्यावर जगत होते आणि आयुष्य काढत होते. पण शिवाजी राजाने, शिवाजी भोसले या तरुणाने बादशाला मुजरा केला नाही, त्याची नोकरी केली नाही, त्याची जमीन घेतली नाही, उलट अंगावर घेतलं त्याचं शत्रुत्व. म्हणून बाकीचे तरुण हे आले जन्माला आणि मृत्युमुखी पडले, पण शिव छत्रपती बादशाचं शत्रुत्व घेतलं म्हणून जगामध्ये अजरामर झाले. याला म्हणतात शिवाजीराजे. शत्रूशी शत्रूप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी व्यवहार ठेवला. त्यांनी असा विचार नाही केला की बादशाकडे जावं, सुखामध्ये राहावं. त्यांचे शिलेदार, घरादार आठवलं नाही त्यांना कधी. त्याप्रमाणे आपण आपल्या क्षेत्रात कोणी असो, डॉक्टर, इंजिनियर, कॉर्पोरेट, जे काही असेल आपलं क्षेत्र, ठीक आहे, पण ज्यावेळी या मातृभूमीवरती घाला येईल, ज्यावेळी या देशावर, धर्मावर, राष्ट्रावर, समाजावर, आमच्या माता भगिनींवरती लव, जे काय प्रकार एक एक आलेले आहेत, हे जे घाले येतील, त्यावेळी आमची डिग्री, आमची पदवी, आमची नोकरी बाजूला ठेवून या मायभूमीचं, या राष्ट्रभूमीचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांप्रमाणे आम्हाला सुद्धा ते रक्षण करण्यासाठी उडी घ्यायला प्रेरणा द्या. अशी आजच्या पाडव्याच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजीराजांना प्रार्थना करू आणि काल ज्यांची पुण्यतिथी झाली त्या धर्मवीर संभाजीराजांना प्रार्थना करू. शंभूराजांचं बलिदान आठवू. तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं. जीवा कटी, खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, अरे शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नहीं. राम कृष्ण शाली वाहन के पथ से विचलित हुआ नहीं, गर्व से हिंदू कहने में अरे कभी किसी से डरा नहीं. वर्ष 300 बीत गए आज शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में तेरा आज गुणगान है, अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था, एक शंभू राजा था. या शिवाजीराजांचं बलिदान आजच्या या परम पवित्र दिवशी आपल्या हृदयामध्ये ठेवायचं आणि कार्याला लागायचं, मावळ्याप्रमाणे ठेवायचं. आणि ज्या ज्या वेळी वाटेल की आम्हाला प्रेरणा पाहिजे, उभारी घ्यायची, त्या त्यावेळी कुठल्या तरी किल्ल्यावर जा. 2 दिवस किती, 1 दिवस लागतो. आपल्याकडे गाड्या घोड्या सगळं आहे. ठीक आहे, आमचे किल्ले हे पर्यटन स्थळ नाही आहेत, ती धारा तीर्थस्थळ आहेत, ती आमची तीर्थक्षेत्र आहेत. तिथं सांडलेलं रक्त आहे ना, आमच्या मावळ्यांच्या रक्ताचे सांडलेले थेंब, हे थेंब पंचामृतापेक्षा सुद्धा पुण्यवान आहेत. पंचामृतापेक्षा सुद्धा जास्त मोठी किंमत त्याला आहे. कारण ते थेंब जर त्या ठिकाणी सांडले नसते तर पंचामृत, पळी, तामणं विमणं सगळी या बाहेर आलेल्या मुसलमानांनी गोळा करून फेकून दिली असती आणि तुम्हाला आम्हाला टोपी घालून इथं बसावं लागलं असतं. पण त्या किल्ल्यांवर आमच्या मावळ्यांच्या रक्ताचे थेंब सांडले म्हणून आज आम्ही इथं हा पाडवा साजरा करू शकतोय. हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांच्या त्या किल्ल्यांवरती जा, तिथली माती कपाळाला लावा, लहान मुलांना तिथं न्या. ती माती नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल. कुणीतरी फार सुंदर म्हटलेलं आहे, देखो मुल्क मराठों का ये, यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर का शोला था, और बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी, लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, ये धरती है बलिदान की. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.